बिहार येथील महाबोधी महाविहार पांड्याच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी संपूर्ण देशातच भिक्षू संघ व बौद्ध अनुयायांच्या वतीने आंदोलन सुरू असून या आंदोलनाचे 2 वेगवेगळ्या भिक्षू संघात विभागणी झाली होती। परंतु दिनांक 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे डॉक्टर आकाश लामा व भंते विनाचार्य हे दोन्ही एकाच मंचावर येणार असल्याने या आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त होणार आहे। त्यामुळे बौद्ध अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। हा लढा पुढेही एकत्रच लढावा असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने अचल मेश्राम चुन्नीलाल वासनिक यांनी केले। तर यावेळी मनोज कुमार खोब्रागडे, युगांतर बारसागडे, नागसेन गोडसे, योगराज वाहने, पुरुषोत्तम वाहने, रविकांत खोब्रागडे, सिद्धार्थ सोनपिपरे, अन्वेश वासनिक, बादशाह मेश्राम, दीपक साखरे, शुद्धोधन खोब्रागडे, मोरोपंत सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत। आज आपल्या समोर सामाजिक चळवळीचे प्रणेते वरिष्ठ कार्यकर्ते आपले अचल भाऊ मेश्राम आहेत। महत्त्वाचे प्रश्न आता आपल्याला यांच्याकडे मी उपस्थित करीत आहे तो की धम्माचा विषय आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती भंडारा आपली कार्यरत आहे। त्या समितीच्या अंतर्गत आता हा जो भंतेजी लोकांचा लढा आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी, तो लढा एकत्रितपणे भंतेजी लोकांनी लढावं याबद्दल तुमचं काय मत आहे? मी अचल मेश्राम महाबोधी मुक्त विहार समिती भंडारा जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी आहे आणि संपूर्ण जिल्ह्याची जी नाही तर पूर्ण देशाची मागणी आहे बौद्ध जनांची की बौद्ध विहार मुक्ती आंदोलनाचा जो लढा आहे आणि या लढ्यामध्ये विनाचार्यजी आणि आकाशजी लामा याच्या भांडणाचा हा चर्चा सुरू असून की आंदोलन करत असताना कुठेतरी एकत्र झालं पाहिजे अशी बौद्ध जनतेची परिपूर्ण इच्छा आहे। त्या दृष्टिकोनातून तरी पण आम्ही भंडाऱ्याला मागच्या 2 महिन्यापूर्वी आकाशजी लामा यांचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामध्ये सर्व बौद्ध जनता आली होती आणि हा लढा कुठेतरी बौद्ध जनतेमध्ये फूट पडू नये, धम्म चळवळीमध्ये फूट पडू नये आणि हा लढा एकत्रित लढावा असा अनेक समाजातील बौद्ध जनतेतील मान्यवर मंडळीची इच्छा होती। आणि एक अतिशय उत्तम आणि चांगला पाऊल उद्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथे आकाशजी लामा आणि भंते विनाचार्य हे दोघं चंद्रकीर्ती भंतेजींनी पुढाकार घेऊन, प्रकाशनाथ पाटणकर यांनी सुद्धा पुढाकार घेऊन हा दोघांना एकत्र करून एकत्र लढा उभारून कुठेतरी न्याय आपल्या पदरात पडेल ही अपेक्षा ठेवून उद्या दीक्षाभूमी येथे इंदोरा चौक येथे चंद्रकीर्ती भंतेजीने जे आयोजित केलेली आहे विनाचार्यजीची सभा आणि आकाशजी लामा ही समाजाच्या दृष्टिकोनातून हितातून आणि धम्म चळवळ मजबूत करण्याच्या हितातून, कारण जोपर्यंत धम्म चळवळ मजबूत होत नाही तोपर्यंत कुठलाही लढा हा यशस्वी होत नाही। म्हणून लढा यशस्वी करायचा असेल, बौद्ध विहार मुक्ती आंदोलन तो न्याय आपल्याला मिळवायचा असेल आणि तो विहार आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा असेल ते विनाचार्य भंतेजी आणि आकाश लामा यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। ही समाजहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम आणि चांगला पाऊल आहे। त्यामुळे भारतातील बौद्ध जनता त्यांचा स्वागत करेल आणि लढा हा पूर्णपणे त्यांच्या पाठीशी बौद्ध जनता राहील व कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि असेच बौद्ध जनतेची इच्छा आहे। तशाच पद्धतीने आंबेडकरी चळवळीतील राजकीय कार्यकर्ते सुद्धा या दिशेने वाटचाल करतील ही अपेक्षा करतो। हेवे दावे सोडतील, जशी जोपर्यंत धम्म चळवळ मजबूत होत नाही तोपर्यंत राजकीय चळवळीलाही एकतेची गतिमान येत नाही।
म्हणून धम्म चळवळीमुळे समाज बौद्ध जनता एकत्र येईल ही अपेक्षा करतो आणि उद्याचा कार्यक्रम जो दीक्षाभूमीवर आयोजित केलेला आहे तो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होईल आणि सर्व बौद्ध जनता आनंदित होईल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मी चुनीलाल नारायणजी वासनिक वीरगाव बुरायला असतो. तर बुद्धगयाबद्दल बरेच महिन्यापासून लढा जो सुरू आहे, काही आपल्या भंते लोकातच दुपडी निर्माण झाल्यासारखी असे बहुतेक एरियामध्ये ह्या गोष्टी चालू होत्या आणि हे बरोबर काही भंते लोक याची दुपडी ते दुसऱ्याची दुपडी असं करायला लागले आणि जो वाद जो आहे तो वाद न निपटवता ह्या दुसऱ्याच भानगडी तयार व्हायला लागल्या आणि त्यासाठी जे आता काही भंते लोक एकत्र येण्याचे जो उद्याची जी तारीख घेतली आहे ते खरोखर जे आपल्या भारतामध्ये जे आपले काही लोक आहेत समाजाचे, म्हणजे बुद्धाचे जे आपण आहेत बुद्ध चळवळीचे लोक, ते त्यांच्यापासून खरोखर दूर न जाता ते जवळ येऊन त्यांना खरोखर चांगले सहकार्य करतील आणि त्या लोकांनी दोन्ही मिळून आणि जो अलग अलग राहण्याचा जो सोतत होते ते न ठेवता एकत्र येऊन आणि समाजकार्याला चांगला वाव द्यावा आणि ते आपले बौद्ध समाज चळवळीचे एकत्र होऊन समोर चांगल्या रीतीनं पार पाडतील. धन्यवाद.